तिघजण भाऊ आहे. दुग्ध व्यवसाय. शेतीत काय काय करतात? शेतीत डाळिंब आणि मुलं शाळेत. बायकबद्दल कशी माहिती मिळाली तुम्हाला? बाईक आमच्या शेजारी मी एकदम बांधायचे. बायकच्या बांधायला आमचा घेतली होती का? ट्रेनिंग वगैरे. मग तुम्हाला कसं कळालं? एक पहिलं गावरान गायचं मग ते जर्सी मग ते पासून फर्स्ट हो टक्केवारी वाढवत जर्सी मग हॉस्टेल असेल त्यांनी वाढवलं. हो टक्केवारी वाढवत जर्सी मग हॉस्टेल असेल त्यांनी बदल झाला तुमच्यामध्ये किंवा मग तुमच्या घरामध्ये काही बदल झाले खर्चायला म्हणजे तुमचा इन्शुरन्स काय आता आम्ही काढला तुम्ही इन्शुरन्स केलेला आहे सगळ्या गायांचं पूर्ण गायांचं घेतलाय का? इन्शुरन्स लावली कधी काय कधी ते ओळखण्यासाठी त्यांनी काय इन्शुरन्स आहे काय? सरकारी दवाखाने पैसे कधी आमच्या इकडे गायचं प्रमाण आजारी पडले 10% उचित जरी प्रॉब्लेम येतो नाही शक्यतो आजारी पडण्यात मस्ट. अच्छा मस्ट. हो तेवढंच प्रॉब्लेम जरा एखाद्या वेळा तुम्हाला आता एवढं हे गोटा मेंटेन करण्यासाठी महिन्याला त्यातून आता कसं बाकीचं किती लिटर म्हणजे दुधाला भाव किती मिळतो? आता 16 रुपये. 16 रुपये. तुम्ही शेतात चारा वगैरे शेतात कोणता कोणता चारा आणि तुम्ही याचं व्यवस्थापन कसं करता? खायला पुन्हा 10 वाजता आंबवून खायला टाकलं एकदम 6 वाजता पुन्हा परत 10 टाकायचे मध्ये अजिबात आम्ही येत सुद्धा नाही. 10 वाजता एक आणि 5 वाजता अडचणी कुठली एकच कष्टाचं काम आहे. अडचणी सुद्धा कष्टाची मानसिकता असते तर झालं प्रॉब्लेम बरं जाईल कारण आपण काही विकत घेतलेलं नाही. विकत सुद्धा प्रॉब्लेम आणि घेतात पण त्यातून प्रॉब्लेम मधून म्हणजे आता गोठा वाढवण्याबद्दल तुमचं काही पुढील काही विचार आहे का? पुढचा विचार रेट आता 25 रुपये लिटर 16 रुपये. त्यामुळे आता सध्या दूध व्यवसाय धोक्यात येते तर तुमचं शेत चांगलंच आहे. पण हे अशा परिस्थितीमुळं पंचकृषीत एवढं दूध नव्हतं एवढं दूध पण एवढं टेगरवाडीत दोन गाय संपूर्ण म्हणून नाही सध्याला गायांच्यात काही म्हणजे असं हे राहिले 25 रुपये भाव झाल्यावर तर शेतकऱ्यांना परवडेल. नाही तर काही नाही 4-6 महिने वर्षभर आहे सुद्धा गाया. रूठे ख्वाबों को मना लेंगे, कटी पतंगों को थामेंगे, है जज्बा सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांझा, मांझा.